फरार यानंतर आपण पाहूयात पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण पुण्याच्या मेट्रोच्या आता रुबी हॉल ते रामवाडी या मार्गिकेचं उद्घाटन होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलं जाणार आहे। रुबी हॉल ते रामवाडी 5.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि हाच मार्ग आता आजपासून पुणेकरांच्या सेवेत येतोय। सकाळी 10:30 वाजता या नव्या मार्गिकेचं उद्घाटन केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन करणार आहेत। तर पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं उद्घाटन होत आहे, त्यामुळे आता पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल। रुबी हॉल ते रामवाडी 5.5 किलोमीटर हा मार्ग आहे आणि याच मार्गाचं आज लोकार्पण केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण केलं जाईल, त्यामुळे पुणेकरांच्या सेवेत हा मार्ग दाखल होणार आहे। आपण या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, रुबी हॉल ते रामवाडी या मार्गिकेचं अखेर उद्घाटन होतं। अनेक दिवसांपासून उद्घाटनाभावी हा मार्ग असाच पडून होता, त्यामुळे आता कुठेतरी विरोधकांनी देखील टीका केली होती आणि त्यानंतरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आजच उद्घाटन होतं। ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करतायत का, अधिकची माहिती कळतेय? नक्कीच वर्षा, आजचा दिवस हा पुणेकरांसाठी आनंदाचा दिवस मानावा लागेल, कारण मेट्रोच्या तिसरा जो हा सगळा टप्पा आहे तर तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे। पुण्यातील रुबी हॉल जे स्टेशन आहे या ठिकाणी आज सकाळी 10:30 वाजता हा सगळा औपचारिक सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। पुण्यापासून ते रामवाडीचा जो स्टेशनचा परिसर आहे इथपर्यंत जी मेट्रो आहे तिसऱ्या टप्प्यात ती धावणार आहे। खरं तर पुणे एअरपोर्ट, त्याचबरोबर कल्याणीनगर आणि येरवडा परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा सगळा जो मार्ग आहे तो आजपासून खुला केला जाणार आहे। वर्षा, खरं तर हा जो तिसरा टप्पा आहे तो अनेक दिवसापासून रखडला होता आणि या टप्प्याचं उद्घाटन आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे सगळं उद्घाटन पार पडणार आहे। आपण पाहिलं की या वनाज ते रामवाडी असा एकूण 16 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो आता पुणेकरांना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। खरं तर आपण पाहिलं की पुण्यातील मेट्रो जी आहे ती आता पूर्णपणे कंप्लीट झाली म्हणावं लागेल, कारण चौथा जो टप्पा आहे तो स्वारगेट आणि शिवाजीनगरचा टप्पा आहे तोही लवकरच टप्पा जो आहे तो सुरू होणार आहे आणि आजचा जो तिसरा टप्पा तो पूर्ण झालेला आहे आणि याचं उद्घाटन काही वेळातच म्हणजे 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। वर्षा, निश्चितच चंद्रशेखर, तुमच्याकडून या उद्घाटनासंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।